माझ्या किचनची ही अवस्था झाली तरी कशी? आता हे बघून मला खूप टेन्शन आलं, आवरायचं कुठून आणि कसं? तर तुम्हालाही असाच प्रश्न पडत असेल का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. बरेच दिवस झालं किचन काय आवरलेलं नव्हतं. चला म्हणलं आज तीच सुरुवात करूया. नजरेने तरी सगळं स्वच्छ दिसत असेल, तरी पण जवळून बघितलं ना रॅकवरती खूप धूळ साचलेली होती. कारण महिन्यातनं एक वेळा ही क्लिनिंग मी करतच असते, पण ह्यावेळेस मला थोडासा उशीर झाला, कारण मागे तब्येत खूप खराब होती, त्यामुळे ह्या गोष्टींकडे माझं दुर्लक्ष झालं. नेहमी मी तुम्हाला किचन टॉपची क्लिनिंग वगैरे दाखवत असते, पण ह्या गोष्टी करणं पण खूप गरजेचंच आहे. फक्त किचन टॉप क्लीन ठेवून चालत नाही. किचन स्वच्छ ठेवण्यासाठी बाकीच्या गोष्टी पण नेहमी स्वच्छ करणं तेवढ्याच गरजेच्या असतात. आता माझा लहान मुलगा असून मी माझं घर एवढं नीटनेटकं कसं ठेवते आणि किचन पण जशाच तसं कसं ठेवते, हेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्रत्येक जणाला वाटतं की आपलं मॉड्युलर किचन असावं, पण माझंही नॉन मॉड्युलर किचन आहे आणि तरी देखील आपण त्याला व्यवस्थित आणि छान असं ठेवू शकतो. तर कशा पद्धतीने महिन्यातनं एक वेळा तरी आपल्याला ही सवय लावूनच घ्यायची आहे. पूर्ण किचन हे रॅक वगैरे काढून स्वच्छ करायचं. त्याच्यावरती भरपूर अशी धूळ साचलेली असते आणि ती धूळ आपल्याला दुरून दिसत नसली तरी जवळून आपल्याला दिसत असते. तर तेच मला आज करायचं होतं. अगोदर सगळा पसारा काढून घेतलेला आणि व्यवस्थित ठेवून दिला. आता तुम्ही म्हणणार, तू अगोदर भांडे का घासले नाही? तर मी ना एक दिवस अगोदरच सगळी भांडे घासून घेतलेली होती, जशी जमल तशी. आणि माझ्याकडे काही जास्त भांडी नाही आहेत, त्यामुळे काय ना रोजच्या वापरात जी भांडी आहेत ती तर रोज घासलीच जातात आणि जी एक्स्ट्राची भांडी आहेत ना ती देखील मी घासून घेत असते. ह्या सवयीमुळे काय होतं, एकदाच आपल्यावरती सगळं बर्डन येत नाही. आपल्याला दिसलं की भांड्यावरती धूळ आहे, त्या पद्धतीने आपण स्वच्छ करायचं. आता हा टेबल सरकवला, त्याच्या मागे बघितले असेल तुम्ही किती घाण आहे, कारण आपल्याकडनं रोजच हे क्लिनिंग होत नाही. त्याच्यावरतीच माझं रॅक आहे, त्यामुळे हे सहसा मला रोज साफ करायला जमत नाही. ज्यावेळेस रॅक मी काढणार त्यानंतरच मी ही जागा क्लीन करून घेत असते. अगोदर व्यवस्थित अशी झाडून घेतली, सगळी धूळ झटकून घेतली आणि त्यानंतर काय केलं, साबण घेतली आणि कात्या घेतला म्हणजे घासणी, आणि त्यांनी व्यवस्थित असं घासून घेतलेलं. कारण ती जागा ही रोज आपण काही क्लीन करत नाही, महिन्यातनं एक वेळा आपण ही स्वच्छ करतो, त्यामुळे व्यवस्थित डीप क्लीन करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी त्याला घासणीने व्यवस्थित असं घासून घेतलं आणि त्यानंतर मीठ टाकून पाणी बनवलं आणि त्यांनी व्यवस्थित अशी फरची क्लीन करून घेतली. 2 वेळा व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि त्याचबरोबर जो टेबल आहे त्याच्यावरती धूळ साफ केली आणि तोही व्यवस्थित क्लीन करून घेतला. आता मला रॅक क्लीन करायचं होतं. तर तुम्हाला दिसत असेल तर लांबून तुम्हाला वाटत असेल की काय स्वच्छ असताना देखील ही काय क्लीन करत बसली, पण जवळून बघितलं ना तर त्याच्यावरती धूळ साचलेली आहे. पेपर भांडी लावण्या अगोदर रॅकवरती पेपर टाकण्याचा हा फायदा आहे की रॅकवरती धूळ ही जास्त साचत नाही आणि ज्यावेळेस आपल्याला क्लिनिंग करायची असते ना त्यावेळेस झटकीपट आपलं क्लीन होऊन जातं. तर रॅक मी इकडे व्यवस्थित पद्धतीने असं घासणीने घासून घेतलं आणि त्यानंतर मग बाथरूममध्ये नेऊन त्याला व्यवस्थित असं वॉश पण करून घ्यायचं होतं. तर आपल्याला क्लिनिंग ज्यावेळेस करायची असते ना त्यावेळेस नेहमी हार्ड वर्क करण्यापेक्षा कधी कधी स्मार्ट वर्क केलेलंही खूप चांगलं असतं बरं का, आणि त्यांनी आपलीच मेहनत आणि धावपळ कमी होते. तर इथे मी काय केलेलं, मला माहिती होतं मला क्लिनिंग करायची आहे, रॅक घासायचं आहे, पण त्या अगोदर मी जसं जमल तसं त्याच्यावरचे सगळे भांडे घासून घेतली. म्हणजे रॅक काढायचं आणि त्याच दिवशी सगळे भांडे घासायचं हे मी कधीच करत नाही, कारण एक आपलं छोटं बाळ आहे आणि ते मध्ये मध्ये करणार, त्यामुळे आपले हा सगळा पसारा काढून तसंच राहणार, त्यामुळे मी असं कधीच करत नाही. रॅक स्वच्छ असं धुवून घेतलं. त्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, रॅक धुवून झाल्यावर तसंच ठेवायचं नाही वाळवत, लगेच कोरड्या कपड्याने त्याला स्वच्छ असं करून घ्यायचं आहे, कारण त्यावरती पाण्याचे डाग साचतात आणि ते तसेच डाग पडतात. त्यामुळे व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं. त्यानंतर फॅन खाली सुकवत ठेवलेलं आणि आता तुम्हाला दिसत असेल टेबलच्या वरची जो बोर्ड आहे ना तो पण माझ्याकडनं रोज क्लीन होत नाही, कारण तो पूर्ण बंदच असतो आणि त्यामुळे त्याच्यावरती कोलिन मारलं आणि एकदम व्यवस्थित असं चकाचक क्लीन करून घेतलं. कसं बोर्ड चमकतोय दिसतच असेल तुम्हाला. आता जो टेबल आहे ना स्टोरेज टेबल किंवा आता तुम्ही त्याला काही पण म्हणा, कॅबिनेट, तो पण मला क्लीन करायचा होता. तर त्याचा वरचा टॉप जो आहे ना तो मी पाण्याने पण क्लीन करू शकते, कारण त्याच्यावरती वॉलपेपर लावलेला आहे आणि तो वॉटरप्रूफ आहे. तरी देखील मी कोलिनचा वापर केलेला आहे, कारण सध्या पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये लाकडाला पाणी हे जमत नाही, त्यामुळे आपण अवॉइड केलेलंच बरं आहे. आणि इथे ना जो सगळा डब्बे वगैरे ठेवलेले होते ना मी त्या रॅकमध्ये, ते सगळे काढून घेतले, त्याच्यावरती कोलिन स्प्रे केलं आणि व्यवस्थित असं सगळं डीप क्लीन करून घेतलेलं.
बाहेरच्या बाजूवरती पण तेच केलं, कोलीन मारलं आणि व्यवस्थित असं कोरड्या कपड्याने सगळं क्लीन करून घेतलेलं. ते थोडा वेळ सुकते म्हणलं, वास जातोय तोपर्यंत आपण रॅक लावून घेऊया. रॅक तोपर्यंत वाळून झालेलं, कारण आपण पुसून घेतलेलं होतं. त्यानंतर लगेचच रॅक आपल्या जागेवरती ठेवून दिलेलं आणि त्याच्यावरती नेहमीप्रमाणे सगळे पेपर आतरून घेतलेले. पेपर आतरण्याचा फायदा तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लायनर पण यूज करू शकतात, पण आपल्याकडे घरी ज्या गोष्टी अवेलेबल असतात त्याचाच मी सहसा वापर करत असते. ते टाकून घेतलं. त्याच्यावरती सगळ्या बरण्या ह्या पुसून लावलेल्या. आता बरण्याही मी सगळे एकदाच काही घासले नाही, कारण जसं साहित्य संपतं तसं आपण घासूनच त्याच्यामध्ये नवीन भरत असतो आणि रोजच्या रोज मी त्याला क्लीन करतच असते. तर कपडा ओला केला आणि त्या सगळ्या पुसून घेतल्या. आता मला खालच्या टेबलमध्ये देखील पेपर टाकून घ्यायचे होते. पेपर टाकून घेतले आणि त्याच्यावरती पण सगळे डब्बे व्यवस्थित असे क्लीन करून घेतले. त्याचबरोबर मी जो किराणा भरत असते तो पण त्या खालच्या कप्प्यामध्ये ठेवत असते. सगळं व्यवस्थित अरेंज करून घेतलं. आता हे किती वेळ राहणार माहिती नाही, कारण घरात छोटं बाळ आहे, पण माझं काम आहे व्यवस्थित ठेवणं, तर ते माझं चालू असतं. आता फक्त माझी रॅकची वरची लाईन होती तर ती घासायची बाकी होती, तीच मला घासायची होती. ते देखील मी व्यवस्थित सगळं घासून घेतलेलं. आणि त्यानंतर ना कधीही सगळं भांडे घासून झाल्यानंतर आपल्या सिंकमध्ये जी जाळी असते त्याच्यामध्ये जो कचरा असतो तो लगेचच टाकून घ्यायचा, कारण तो जर तसा ठेवला तर आपण कितीही स्वच्छ केलं ना तर असं वाटतं की घाण आहेच. त्यामुळे ते करून घेतलं आणि इथे मी 2 दिवसाला माठ धुवत असते. अगोदर घासणीने त्याला व्यवस्थित असं घासून घेतलं आणि मधल्या साईडला घासणी काय लावत नाही, फक्त पाण्याने छान असं वॉश करून घेतलेलं. आणि त्याचबरोबर जे माझं माठाचा स्टँड आहे तो पण व्यवस्थित असं क्लीन करून घेतला. 2 दिवसाला मी यासाठी घासत असते, कारण गरम करून पाणी आम्ही वापरतो आणि ते पाणी हे 2 दिवसाला संपतं. त्यामुळे मी पाणी संपलं की लगेचच माठ व्यवस्थित असं घासून घेते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे अगोदरच मी किचन कट्टा क्लीन करून सगळं पसारा काढला होता, त्यामुळे ना आता इथे फक्त मला सिंक परत एकदा घासून घ्यायचं होतं. अगोदर तर घेतलंच होतं, त्याबरोबर त्याची जाळी ते सगळं स्वच्छ केलं होतं, पण आता तेलकटपणा परत सिंकला लागायला नको यासाठी मी व्यवस्थित असं परत क्लीन करून घेतलं. बाकी सगळे कामं झालेले होते. आता माझी फक्त फरची पुसायची राहिलेली होती. तर फरची पुसण्यासाठी मी एक लिक्विड तयार केलेलं होतं आणि तेच मी यूज करते. तर कापूर आणि मीठ यांचं पाणी बनवून ठेवलेलं होतं आणि तेच मी फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये टाकलेलं. आता व्यवस्थित असं अगोदर सगळं झाडून घेतलेलं होतं. त्यानंतर किचन ओट्याखाली तुम्हाला दिसत असेल मी भाज्या वगैरे ठेवलेल्या आहेत, तर ते सगळं व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं आणि पुसून घेतलं. ते पुसून झाल्यानंतर बाथरूमचा जो दरवाजा आहे, म्हणजे टॉयलेट बाथरूम हे माझं किचनमध्येच आहे, त्यामुळे तेही मी दरवाजा रोजच्या रोज असा पुसून घेत असते, कारण आपल्या घरात छोटं बाळ आहे आणि त्याचे खरकटे हात ते लागतातच आणि त्याचबरोबर त्याचेच काय तर आपले पण लागतात. त्यामुळे रोजच्या रोज मी दरवाजा पण असाच पुसून घेत असते. सगळं हॉल, बेडरूम, किचन सगळं व्यवस्थित पुसून झाला आणि जो बाहेरचा पॅसेज आहे ना तो पण रोजच्या रोज कापूर आणि मीठ टाकून फरची पुसल्यामुळे अजिबात माशा होत नाही, कारण पावसाळा सुरू आहे आणि माशा थोडीशी घाण सांडली की लगेच जमा होतात. पण माझ्या घरात तुम्हाला एकही माशी दिसणार नाही, कारण मी हे लिक्विड टाकून रोज फरची पुसते आणि त्यामुळे माशा किंवा चिलटं हे अजिबात घरात होत नाही. तुम्ही ट्राय करा आणि बघा माझं किचन कसं दिसत आहे, नीटनेटकं व्यवस्थित. सगळे भांडे, सगळ्या बरण्या जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवून दिल्यामुळे किती व्यवस्थित दिसत आहे. आपल्या गृहिणींचा जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्येच जातो आणि ती जागा सुंदर, प्रसन्न असेल तर आपलं मनही तेवढंच प्रसन्न होतं. त्यामुळे हे महिन्यातनं एक वेळा तरी तुम्ही करायलाच हवं. रोजच्या थोड्या थोड्या सवयींमुळे आपली ही कामं सोपी होतात. तेच म्हणते मी, हार्डवर्क करण्यापेक्षा नेहमी स्मार्ट वर्क